18 एप्रिल ते 15 मे पर्यंत सीएसएमटी कल्याण आणि पुणे टर्मिनसवरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्री बंद। उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी होत असल्याने निर्णय। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून 1 टनाहून अधिक गांजा नष्ट केलेल्या गांजाची किंमत जवळपास 6,28,00,000 रुपये। हप्ता न दिल्याने नाशिकमध्ये व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला। 15 दिवसांपूर्वी धमकी आल्यानंतरही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप। सोलापूर बाजार समिती निवडणुकीत 18 जागांसाठी 70 उमेदवार रिंगणात। 27 एप्रिलला मतदान तर 28 एप्रिलला मतमोजणी। बाजार समिती निवडणुकीत भाजप विरुद्ध भाजप थेट लढत होणार। साताऱ्यातील पाटण दौलतनगरमध्ये कोयना दौलत डोंगरी महोत्सव सुरू। इलेक्ट्रिक बग्गीतून फेरफटका आणि नदीपात्रात बोटिंगचा आनंद घेण्यासाठी गर्दी। कोल्हापुरातील पंचगंगा नदीनंतर आता कुंभी नदीही प्रदूषणाच्या विळख्यात। दूषित पाण्यामुळे कुंभी नदीतील हजारो मासे मृत। पालघरच्या विक्रमगड तालुक्यात भीषण पाणी टंचाई। महिलांची पाण्यासाठी वणवण भटकंती। महिलांवर पाण्यासाठी रात्रभर जागं राहण्याची वेळ। जायकवाडी धरणातून उपसा होणाऱ्या पाण्यापेक्षा 6 पट पाण्याचे बाष्पीभवन। जायकवाडी धरणात 47% पाणीसाठा शिल्लक तर सिंचन आणि पिण्याच्या पाण्यात कपात नाही, अधिकाऱ्यांची माहिती। नागपूरच्या मानकापुरात घरासमोर खेळणाऱ्या लहान मुलीला भरधाव कारने चिरडलं। अपघातात 9 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू। कार चालकाला तरुणांकडून चोप। सुपर ओव्हरमध्ये राजस्थानवर विजय मिळवत दिल्ली अव्वल स्थानी। 5व्या विजयासह दिल्लीच्या खात्यात 10 अंक तर पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थान 8व्या स्थानी।